नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोकण हा भाग असा आहे की तिथे रेसिपीज जे पदार्थ असतात ते खरंच वेगळे असतात. अगदी कमी तेलाचा वापर, कमी साधनांचा वापर, कमीत कमी इन्ग्रेडियंट्स, पण त्याच्यातून काहीतरी अफलातून होतं. घावणे हा प्रकार जो आहे तो कोकणातला आणि अगदी तेल न टाकता ते घावणे निघत असतात आणि त्याच्याबरोबरची एकदम मस्त खोबऱ्याची चटणी. हा माझा आवडता ब्रेकफास्टचा प्रकार आहे कोकणात गेल्यानंतर. तर ही घावणे आणि कोकणातली सोलकढी याचा एक कॉम्बिनेशनचा प्रकार आपण सोलकढीतले घावन. चला सुरुवात करूया. हा साधा एक आंबेमोहोर जो तांदूळ असतो तो आपण त्याची चुरी रात्रभर भिजत ठेवली. तिला आता बारीक करून घेऊ. आणि नेहमी घावन तयार करताना एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, की आपण ज्यामध्ये तांदूळ भिजवतो तेच पाणी तुम्ही ते वाटताना वापरायचं. हेच पाणी. त्याने घावन हलके होतात. आणि हीच टीप डोसा जेव्हा आपण बनवतो किंवा इडली बनवतो तेव्हासुद्धा लक्षात ठेवा. यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे, की ज्याच्यामध्ये आपण डाळ तांदूळ धुवून नंतर ते भिजवतो ते जे पाणी असतं तेच आपण वाटताना वापरायचं. आपण बारीक करून घेऊ. आणि साधारण हे एवढं पातळ असावं तर ते छान स्पोरी आणि हलके घावन होतील. आता एक साधा प्रश्न आहे, की मी तुम्हाला म्हटलं की एवढं पातळ ठेवा. पण कसं आहे, की जे अनुभवी लोक आहेत त्यांना समजेल की एवढं पातळ ठेवा. पण जे अगदी नव्याने शिकतायत त्यांना कसं समजेल? मग त्यांच्यासाठी माप असं आहे, की तांदूळ भिजवल्यानंतर, तांदूळाने पूर्ण पाणी प्यायल्यानंतर एक्सेस जे पाणी असतं ते लागल्यास वेगळं काढून ठेवा आणि जेवढे तांदूळ तेवढंच पाणी तुम्ही त्याच्यामध्ये घाला. सरळ साधा हिशोब आहे. आलं लक्षात? तांदूळ भिजवल्यानंतर जेवढे तांदूळ राहतात ते तांदूळ मोजून तेवढंच पाणी त्याच्यात घालायचं. सिंपल. घावणे किंवा डोसे बनवताना तवा जो आहे तो मी बिडाचा वापरतो, नॉनस्टिक वापरू नका. आणि हा तवा धुवायचा नाही, फक्त त्याच्यावर छान पाणी मारून घ्यायचं. पाणी मारून ऑलरेडी ठेवलेलं आहे. घावन किंवा डोसे बनवताना मी नेहमी म्हणतो की नॉनस्टिकचा वापर करू नका. मग काय वापरा? एक तर लोखंड वापरा किंवा बिडाचा तवा. हा बिडाचा तवा आहे, पण तो मेंटेन ठेवावा लागतो आपल्याला. तो कसा, की एकदा तो सीझन झाला. सीझन कसा करायचा? गरम करायचं, तेल घालायचं, पाणी घालायचं, पुसायचं. असं 8-10 वेळा केल्यानंतर मग तो सीझन होतो. आणि अजून सीझन कधी होतो? जेव्हा तुम्ही वरचेवर त्याच्यावर घावन किंवा डोसे बनवाल. पण नंतर काय होतं, काही लोक साबू लावतात आणि पुन्हा तो सीझन झालेला तवा पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणून त्याला धुवायचं नाही, तसंच ठेवायचं. नुसतं पाणी फिरवायचं, दॅट्स इट. आणि नंतर जेव्हा बनवतो गरम करायचं, गरम असताना पाणी फिरवायचं, म्हणजे त्याचा वास निघून जातो. पुन्हा तेल टाकायचं, पुन्हा थोडं पाणी टाकायचं, पुसणार, दॅट्स इट, सिम्पल. आता घावनमध्ये जे आपण पाणी घातलं, एकास एक घातलं, माझ्या हिशोबाने ते बरोबर आहे. पण कधी कधी होतं कमी जास्त होतं. तर ते कमी जास्त कसं ओळखायचं, की घावन घातल्यानंतर ते छान असं स्पोरी स्पोरी आलं, छिद्र त्याला आले तर ओके आहे. पण एकही छिद्र आलं नाही, मग थोडंसं पुन्हा पाणी आपल्याला टाकावं लागेल. पहिले आपण एक चेक करून बघू. आणि घावन घालताना हा असा काठाचा पेला किंवा वाटी वापरायची. हे बघा, याला कसे छिद्र पडले. आता याचा आकार लक्षात नाही घ्यायचा आहे, कारण काय, हे एकावर एक ठेवून आपण असे 4-5 घावणे एकत्र करू, मग त्याला कट करू आणि मग ते आपल्या सोलकढीबरोबर कसे घ्यायचे ते पहा. आता याच्यावर एकावर एक आपण असे घावणे ठेवत जाऊ. दोन 3 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे आपण छान कुटून घेऊ. आता हे नारळाचं घट्ट दूध आपण घेऊयात. ही वरवरची मलाई छान.
आता या दुधात आणि या दुधात फरक आहे. आपण हे वरवरचं घेतलं, ही छान मलाई यामध्ये आली आणि यामध्ये आपण छान आमसूल घालणार आहोत. हे छान आमसूल जे आहेत ते आपण भिजवून ठेवले, त्याचा छान रंग उतरला आहे. रंग आणि आंबटपणा पाहायचा आमसुलाचा. क्या बात आहे. एक चमचा अजून घालू. यामध्ये ही चटणी आपण बनवलेली, त्यानंतर थोडी साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं मीठ. ही आपली घट्ट अशी सोलकढी तयार झाली. आता प्रेझेंटेशन कसं करायचं ते पहा. आता मागाशी आपण जे घावन एकावर एक ठेवले ते असे झाले, त्याला छान याच्यात मी कट करून घेणार. हा साचा आहे आपला. आता हे जे आहेत, तुम्ही म्हणाल हे काय करायचं, हे इतकं छान लागतं असंच खायला की क्या बात आहे. हे छान असे तयार झाले. हे असे घावणे ठेवायचे आणि त्यावर ही आपली सोलकढी.